15 दिवस लोटले. उत्तमचा बाप एका पाहुण्याकडे मुंबईला गेला होता. त्याला 8 दिवस लागणार होते आणि मालाची काही खरेदी करण्यासाठी उत्तम नागपूरला गेला होता. त्याच्याकडे थोरल्यानं इतकी कामं दिली होती की त्याला 4 दिवस परत येताच येऊ नये. घर रिकामं होतं. सकाळी थोरल्याची अंघोळ झाली. मग त्यानं गंधानं कपाळ, गळा आणि कान चितारले. देवाची पूजा उरकली आणि तो उत्तमच्या आईला म्हणाला, "हे पहा, आज एकादशी आहे. तेव्हा तुम्ही सर्व मुलाबाळांना घेऊन अमरावतीला जाऊन अबाबाईची पूजा करून यावं. मला जायला हवं होतं, परंतु काम फार आहे." ललिताला घेऊन जाऊ का? उत्तमच्या आईनं भीत प्रश्न केला आणि एकदम भुवया चढून तो म्हणाला, "नको, ते लोकाचा माणूस आहे. जर माझ्या बायकोला का पाठवली असं उत्तम म्हणाला, तर आपण काय उत्तर देणार? आणि तो कधी येईल याचाही नेम नाही." मग ती काहीच बोलली नाही. तिनं तयारी केली आणि सर्व मुलांना घेऊन ती निघाली. तिला मोटारीत बसून थोरला म्हणाला, "रात्र करू नका. चोरांची भीती आहे. तेव्हा वस्ती करा आणि सकाळीच या. जा." सर्व माणसांना घालून थोरला मोकळा झाला. घरात 4 माणसं आणि ललिता एकटीच होती. दिवसभर तिला काहीच वाटलं नाही. रात्रीची जेवणं झाली. नोकर चाकर पांगलले. ललिता आपल्या खोलीत झोपली होती आणि सर्वत्र सामसूम झाली. बाहेर काळोख मी म्हणत होता. सावकाराचा तो प्रचंड वाडा अंधारात बुडाला होता आणि त्यात ललिता आणि थोरला ही दोघच होती. ललितानं आतून कडी लावली नव्हती. ती दार पुढं करून झोपली होती. दिवा जळत होता. तिला झोप लागली होती. तिची रुंद छाती खालीवर होत होती आणि तिचे उभार रोज उघडे पडले होते. मोकळ्या केसांच्या थरावर तिचा गोल चेहरा अधिकच उठून दिसत होता. ती निवांत झोपली होती. तिला कशाचीच भीती नव्हती. ती आपल्या घरात आपल्या खोलीत झोपली होती. एकाएकी ललिता जागी झाली. तिनं हळूच डोळे उघडले. सर्वत्र नजर टाकली आणि ती भयभीत झाली. थोरला तिच्या पलंगावर बसला होता. त्याचा एक हात तिला गोंजारीत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याचा आत्मा उतावळा झाला होता आणि तो तिला न्याहाळीत होता. त्याला पलंगावर बसलेला पाहताच ती घाबरली. धडपडून उठू लागली, परंतु त्याने तिचे दोन्ही खांदे धरून तिला पुन्हा झोपविली आणि कापऱ्या आवाजात तो म्हणाला, "कशाला उठतेस? शांत झोप, मी आहे." त्याचा आवाज बेनकरला होता. "पण हे काय?" ललिता बोलली. उठण्यासाठी धडपडू लागली, परंतु तो तिचे खांदे धरून तसाच बसला होता. ललितानं त्याचा हेतू जाणला. ती भेदरली. आज आपल्यावर भयंकर संकट आलं आहे याची तिला कल्पना आली. "मला सोडा," असं म्हणून तिनं सर्व शक्ती एकवटली आणि त्याच्या मिठीतून उठून बाजूला जाऊन म्हणाली, "हा काय प्रकार आहे?" "काही नाही, इकडे येस सांगतो," असं म्हणून त्याने तिचा हात धरला आणि त्याच वेळी बाहेर उत्तमचा टांगा आला. त्याची धडधड ऐकून थोरला घाबरला आणि उठून बाहेर गेला. उत्तम नागपूरची आपली सर्व कामे उरकून आला होता. त्याला थोरला म्हणाला, "लवकर आलास? झाली सर्व कामं?" "हो, झाली," उत्तम बोलला. नंतर त्यानं सर्व कागदपत्र दिली आणि आपल्या खोलीत गेला. तेव्हा ललिता पदरात तोंड दडून रडत होती. उत्तम जवळ आला तर ती मोठ्यानं रडू लागली. "काय झालं ललिता?" त्यानं विचारलं. "झालं नाही, पण होणार होतं," ती रडत रडत म्हणाली. "काय होणार होतं?" त्यानं विचारलं. "भयंकर काहीतरी होणार होतं," ती हुंदके देत म्हणाली. "आज मी ठार मरणार होते." मग उत्तमही चकित झाला. त्यानं तिला जवळ बसवली. झालेला सर्व प्रकार ललितानं त्याला सांगितला. तो ऐकून उत्तमचं डोकं सुन्न झालं. त्याच्या हातापायाची आग झाली. तोच थोरला परत आला. म्हणाला, "उत्तम, तू फार दमून आलायस.
जा आपल्या खोलीत नि झोप आणि तिलाही झोपू दे. मी दमलो नाही, तुम्हीच दमला आहात. जाऊन झोपा. उत्तम म्हणाला, मी इथंच झोपणार आहे आज. म्हणजे? थोरला चमकला. म्हणजे काय? उत्तमचा स्वर चढला. म्हणाला, तुम्ही या खोलीत का आला होतास? ललिता झोपली की नाही हे पाहायला, थोरला उत्तरला. आणि काय प्रकार केलात? उत्तम भडकून म्हणाला, मला सर्व समजलं, आता चालते व्हा. साप खोटं समजलं आहे तुला, थोरला रागाने थरथर कापीत म्हणाला. ती वेगळं राहण्यासाठी हे माझ्यावर कुंभाड रचित आहे. म्हातारपणी शेण खाता आणि वर कुंभाड म्हणता, लाज वाटत नाही? उत्तम चटकन उठला आणि त्यानं खाडकन थोरल्याच्या कानशिलात हाणली. दुसरीही देणार होता, परंतु ललितानं त्याचा हात धरला आणि मार मार, माझच खाऊन मलाच ठार मार, असं ओरडत थोरला आपल्या खोलीत गेला. आतून कडी लावून तसाच बडबडत बसला. ललितानं पोलक काढून उत्तमला खांदे दाखविले. तिला 2-3 जागी नखं लागली होती. सकाळीच उत्तमनं ललिताला घेऊन घर सोडलं नि सासूरवाडी गाठली. तिथं ललिताला ठेवून तो परत आला आणि आपला हिस्सा काढून दे, नाहीतर मी तुझा खून करीन, असं थोरल्याला बोलू लागला. थोरला काहीच बोलला नाही. तो गपचिप अमरावतीला गेला. पोलिसांना पैसे चारले आणि माझा पुतण्या वेडा झाला असून तो माझा खून करीन म्हणत आहे. तो वेड्याच्या भरात माझा खून करील, तरी त्याचा बंदोबस्त करा, असं सांगितलं. पोलिसांनी घरातील लोकांच्या जबान्या घेऊन उत्तमला वेडा ठरवला आणि अमरावतीच्या तुरुंगात डांबून ठेवला. ही त्याची कथा ऐकून मी विचारलं, पुढं काय करणार तू? आता पुढं मी काहीच करणार नाही. मी जे करीन म्हणत होतो ते दरोडेखोरांनी केलं, उत्तम म्हणाला. एक दुष्ट माणूस काढून त्या लोकांनी पुण्यच जोडलं आहे. मला हसू आलं. म्हणालो, मग हे तुझं वेळ कधी संपणार? घरातील आप्तांनी आणि खालच्या कोर्टानं मला वेडा ठरविला आहे, परंतु ललिता स्वस्थ बसणार नाही. उत्तम म्हणाला, ती नक्कीच काहीतरी करून माझी मुक्तता करील. परंतु आता घरात काय आहे? मी म्हणालो, चोरांनी तर म्हणे सर्व घर लुटून नेलं आहे. अवघे 2 लाख रुपये नेले चोरांनी. उत्तम हसून म्हणाला, आमचे 20 लाख रुपये बँकेत आहेत. शिवाय माझा सासरा एक न्यायाधीश आहे. आणि खरोखर ललिता स्वस्थ बसली नव्हती. तिला तुरुंगातून येणारी उत्तमची सर्व पत्र घेऊन तिनं हायकोर्टात अर्ज केला. माझा पती वेडा नाही, असं तिनं सिद्ध करून उत्तमच्या सुटकेचा हुकूम मिळवला. कारण ज्या थोरल्यांच्या जीविताला उत्तमपासून धोका होता, तो जीवानिशी गेला होता. एका सकाळीच मला रोज मिळणाऱ्या 5 सिगारेटी आणायला ऑफिसात गेलो होतो. तिथं ललिता बसली होती. तिचा बापही बरोबर होता. एक वार्डर उत्तमला आणायला गेला होता. मी सिगरेट घेऊन वळणार तोच उत्तम हसत म्हणाला, पाटील, ही माझी ललिता. मी जातो. मी चटकन ललिताकडे पाहिलं आणि तिनं मला नमस्कार केला. हे पहा उत्तम, मी म्हणालो, तू जा, सुखी राहा. परंतु तुझ्या त्या पुण्यशील काकाला गोळ्या घालून ठार मारल्याचा आरोप माझ्यावर आहे. हे ऐकून उत्तम आणि ललिता दोघही स्तंभित झाली. आ वासून माझ्याकडे पाहू लागली. नंतर आम्ही सर्वच मोठ्यानं हसलो. उत्तम वेडा होता. तो शहाणा होऊन आपल्या घरी गेला आणि मी आपल्या बराकीत पोहोचलो.